Every drop of blood and tears, all of it has led to where you stand right now. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बक्कासूर एवढा का पळतो. सलग 2 मैदानात 1 नंबरचा मानकरी. 2000 गाड्यात 1 नंबर करणं कोणाचंही काम नाही. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशी काही कारणं आहेत त्यामुळे बक्कासूर एवढा जास्त पळतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बक्कासूर हा मैदान पळून आल्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर त्याला डोंगरात चरण्यासाठी सोडलं जातं. तो डोंगरात असतो, कंटिन्यू तो डोंगरात फिरत असतो, वावरत असतो आणि डोंगर चढल्यामुळे त्याच्या शरीराची एकदम कसरत खूप जास्त आहे. त्याला काहीच फरक पडत नाही अशा छोट्याच्या 1000-2000 फूट पल्ल्याला पळणं. आणि डोंगरात माती दगड यातून पळल्यामुळे त्याला खूप ताकद त्याच्या शरीराची, खूप कस आहे त्याच्या शरीराचा. तर मित्रांनो, दुसरं कारण असं आहे की हा एक गावठी बैल आहे. आणि गावठी ही जात अशी असते ना, ही जात एकदम कठोर जात असते. ह्या जातीला कोणत्याही प्रकारचा म्हणजे कंटाळा किंवा ही जात आजाराला पण बळी पडत नाही लवकर. ह्या जातीची ताकद, ह्या जातीची इम्युनिटी पॉवर ही खूप जास्त असते. त्यामुळे बक्कासूरला 1000-1200 फूट पळणं म्हणजे त्याच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. मित्रांनो, 3 नंबरचं कारण असं आहे की त्याला खूप हेवी डाएट आहे. बक्कासूरला अत्यंत पॉवरफुल असं त्याला धान्य, कडधान्य, डाळी वगैरे खायला असतात. 4-5 प्रकारचा रोज त्याला रतीब आहे. आणि एवढा हेवी डाएट असल्यामुळं त्याच्यात पॉवर, भरपूर प्रमाणात पॉवर आहे. आणि या सगळ्याबरोबरच तसं बघायला गेलं तर एक देवाचा आशीर्वाद असणाराच बैल आहे तो. देवाचा आशीर्वाद म्हणण्यापेक्षा देवच पृथ्वीवर अवतरला आहे असं म्हणणं पण काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे बक्कासूर हा प्रचंड वेगाचा आहे. अखंड आभाळाखाली एकमेव बैल असा आहे तो एवढा पळतो, तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर. तर मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. प्लीज सपोर्ट करा भावांनो.